आता आपल्या शाळेमध्ये इथे एक मुलगा बसला बघा, आल्या का? त्या मुलानं आपल्याला किती वेळेला येड्यात काढलं सांगा मला. काय येड्यात काढलं होतं की सर मला जरा पोट साफ करायचे म्हणलं, आणि परवा दिवशी काय म्हणलं, सर मला बराच वेळ झालं लघवी आले म्हणलं की नाही, आहे की नाही. आता मला सहज बोलले वाटलं, मी म्हणलं जा बाळा लगीला तुझा. आणि मग त्याने काय केलं, तिकडं तसंच लगेच शाळेच्या बाहेर झिंगाट. आणि मग त्याचे वडील आले, वडील आजोबा आले, सर त्यानं शाळेत थांबणार झाले. आता त्याला घरची आवड आहे का शाळेची आवड आहे, हा जरा फरक दिसला का नाही. मग त्याचं झालं लाड जास्त. आणि मग शाळा, वाचन, लेखन, गोष्टी वाचाव्यात, शब्द वाचायला शिकावं. मग वाचनानं काय होतंय, शिक्षणानं काय होते, हे सगळं अजून त्याला काही महत्त्वाचं नाही थोडं, पण त्याला अजून आवड तयार झाली. मग आवड तयार नसलं का माणसं काय करतात, वेगवेगळे बहाणे तयार करतात, खूप बहाणे करतात. हे असंच आहे, ते तसंच आहे, हे असं करलंय तसं करलंय. आजही त्यानं तसं बसलेलं आहे, त्याला समजावून सांगितलं. असाच एक मुलगा पळून गेला, शाळेतून पळून गेला. शाळा म्हणजे शाळा गुरुजीची, गुरुकुल शाळा. गुरुजी असं वट्यावर बसायचे, खाली विद्यार्थी बसायचे, आणि मग त्यांना शिक्षण द्यायचं, आणि दिवसभराचं खाणं पिणं हे सगळं काय करायचं, त्यांनीच करायचं. गुरुची सेवा करायची, स्वयंपाक आणणं, लाकडं आणणं, आंघोळीचं पाणी, शेण लावणं, गवऱ्या आणणं, दूध काढणं, हे जे कामं लागतात ते सगळे कामं गुरुजींनी करायचे असते. तशा गुरुकुलमध्ये त्या मुलाला ठेवलं होतं, पण त्याचं काही इंटरेस्ट शाळा शिकण्यात नव्हतं. आणि तिथून त्याने काय केलं, असंच कारण सांगून पळून आला होता. आला पळून. आता सकाळी 5 वाजता, बरं का, किती वाजता, 5 वाजता. आता सकाळी त्याही मुलाने काय केलं, सर वीर नव्हते ना, प्रणाम गुरुदेव. त्यावेळच्या काळामध्ये सर मे आय कमिंग सर, असंही गरज नव्हतं, संस्कृतमध्ये होतं. प्रणाम गुरुदेव, प्रणाम. अरे मग काय काम आहे सांगायचं. आता दररोजच्या दररोज खेळल्यासारखं, इकडं खेळल्यासारखं, काम केल्यासारखं, सगळ्या पोरात मिसळल्यासारखं काम याने केलं. आणि हळूच त्या पोराला कट मारून बाहेर निघाला. अंधारामध्ये वाट काढत निघाला. वाट नीट नव्हती, काटाड्या होत्या, दगडं होते, पण त्याला शाळेत त्याचं मन लागत नव्हतं, जर्रा मन लागत नव्हतं, जर्रा. सगळे मित्र होते चांगले, सगळे मित्र चांगले होते. आणि आताच्या सारखं नाही ती ड्रेस शाळेचा वगैरे, वेगळा ड्रेस होता, धोतर होतं, गुरुकडे जायचं, बसायचं असं. आणि मग हळूहळू कुठलं तरी गाव जवळ आले दिसले त्याला. बाया पाणी भरत होत्या. का भरत होत्या? पाणी भरत होत्या. आणि पाणी भरताना, मुलांना नीट आहे का जरा, पाणी भरताना ह्याला वाटलं आता थोडंसं ऊन पडलंय, चलून थोडा थकवा आलाय, कुठं तरी एक घोट पाणी प्यावं. आणि मग त्यानं काय केलं, आता गेलं इकडं तर गुरुकुल आहे, आपली शाळा आहे, इथून थोडं पुढे गेलो आणि तिथल्या माणसाला म्हणलो पाणी द्यावं मला. आणि तिथल्या माणसाला म्हणलेस, हे कुठला आहे तू, शाळेतून पळालास का, असं म्हणलेस. कसं करायचं, एखादं कसं करायचं. म्हणून त्याने काय केलं, थोडं लांब गेला, लांबच्या विहिरीवर पाणी भरला त्या बाया, आणि त्यांना म्हणला मला थोडंसं पाणी देता का प्यायला. त्या बाईने काय केली, पट 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 दावत टाकली मध्ये. दाव्याला मोठी घागर होती बरं का, मोठी घागर म्हणजे तुमच्यासारख्या घागर बारक्या बारक्या कळशा, आता असं उचलायचं तांब्यानं एक हातानं. मोठी घागर होती, तिने सोडली खाली, आणि वडत इतकं जोरात वडलं. तुमच्या हात होते की चलपुडकामध्ये आहे का, आपल्या आहे का, त्याला काय म्हणायचं, आड म्हणायचं. बर, आड म्हणायचं. आणि त्याला ती वडताना काय म्हणायचं, व्हेरी गुड, काय म्हणायचं, त्या गिरक्यावर मोठं दावण, त्या दाव्याला मोठी घागर, आणि ही बाई वडत होती. एका हाताने वडला का दुसरा हात पुढी, लगेच इकडला हात. विहीर बी काय तेवढी खोल नव्हती त्या काळामध्ये, परंतु पाणी तेवढं ओढायचं म्हणलं ताकद लागते का नाही. तू असं केली की त्या का, गाडी बघा, अगोदरच्या गाड्या कशा होत्या, असं किक मारायचं, करायचं,
आणि आता कसं आहे नुसतं बटन दाबलं की फरार करते करते का नाही करते का कधी कधी तर कधी जर आपण सावध नसलो फरार करून लगे पुढे जाते गाडी जाते का नाही हे जाते का एकदा तर पडलेत माणसं गाडी चलाय करायचो बारके लेकर काय करते तर पप्पा दुकानात जाते तर ही गाडी पशी बसते तर बसल्या बसल्या ही काय ती काय पटकन पटकन दाबते दाबल्याबरोबर गाडी लगेच दारू ह्यानी खाली त्याच्या अंगावर गाडी बोंबलायचं माय 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 म्हणायचं लगे बाप अरे वाचवा गाडी काढा तुला कळतं का नाही मग ती मालक म्हणणार तुम्ही कशाला उभा केला असं गाडी उभा करतात का हा कळतं का तुम्हाला काही मग लगेच चुकलं बघलं म्हणून त्या लेकराला कागद घेणार ती लेकरू लगेच लागलं नसलं तरी मी नाटक करणार वाय 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 करणार वा बाबा ते वाय करताना तर समजा चॉकलेट घे बाळा चॉकलेट घे आवाज मग ती बाळ लगेच लाडात येणार चॉकलेट ऍक्टिंग करणार बघणार लगेच हलका असल्यास वाय करणार पुन्हा चांगलं चॉकलेट दिलं का हा कोणी घेणार मग खाट मस्त बसणार लगेच हा पुन्हा काहीच बोलणार नाही असलं काही सुद्धा त्या काळात नव्हतं आणि मग ह्याने काय केले ती घागर त्या बाईनं काढल्याबरोबर जवळ घेतली आणि मग ठेवका पाणी प्यायची पद्धत बघा ऐका बघायला काय करतो तुम्ही सगळे बघायला का असं ओंजळ धरली आणि त्या बाईनं ओंजळीला पाणी बरोबर खाली अंगावर सांडणे असं इतकं दमान घागरीची धार ओतली आणि गुटू 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 पिताना बाजूला बघितलं त्याला बाजूला काय होतं तर बाजूला तिथं घागर ठेवायची जागा होती काय होती आता घागर ठेवायची जागा कसली असते रे घागर ठेवल्या ढळकन सांडाव का कसली असते जागा मला सांगा बरं कोण सांगतंय घागर ठेवायची कशी असते साफसफाई केलेली असते अजून कोण सांगते रे वेगळं सांगते कोण घागर ठेवायची जागा तिथं खालच्या बाजूला मातीची चुंबळ केली होती काय केली होती चुंबळ केली होती आणि ती मातीची चुंबळ इतकी बाजूची एक खडतर होती आणि एक इतकी साफ झाली होती त्यानं पाणी पिलं आणि म्हणलं मावशी ती पलीकडच्या बाजूला ती चुंबळ आहे बघा तिथे तुम्ही घागर ठेवत नाही का नाही इकडून पलीकडे जाऊन घागर ठेवायला लय जड जाते आणि घागर जड असते आणि तिकडून उचलून आणायला गेलं की पाय निष्ठते म्हणून आम्ही काय करतो घागर आडीकडेच ठेवतो ह्यानं पुढे विचारला ही दोन्ही घागरी ठेवायची एकदाच केलं का तयार हे भैया दोन्ही घागरी ठेवायची एकदाच केलं का हो एकदाच केलं होतं मग ती कस काय खडबड आहे ही कस काय साफ आहे ती कस काय खडबड आहे ही कस काय साफ आहे त्या बाईने थोडं डोक्याला हात मारली म्हणली अरे येड्या तुला माहित नाही का म्हणली घागर ठेवून 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 तिथली जागा आता घागर ठेवण्यासारखी झाल्या ते झाले घागर ठेवण्यासारखी झाले ते झाले अगोदर होती का नव्हती मग ह्याच्या लक्षात आलं एवढी जर घागर ठेवायची जागा रोजच्या रोज ठेवण्यामुळं बरं का रोजच्या रोज ठेवण्यामुळे साफ झाले मग मी कधीच अभ्यास करत नाही मी जर थोडा अभ्यास केलं तर मला येईल का नाही मी सुद्धा वर्गामध्ये बसायच्या लायकीचा होतो मी सुद्धा अभ्यास करणार मी सुद्धा हुशार होणार मी सुद्धा हेच करणार आणि माझ्या सुद्धा अभ्यासामध्ये सातत्य राहील सातत्य काय राहील सातत्य राहण्यामुळं मी सुद्धा काय करेन इतरांपेक्षा हुशार होईन असं म्हणलं आणि पटकन तिथलं सगळं पाणी प्यायचं होतं ती विसरलं आणि आला पळत लगे वापस गुरुकुलमध्ये परत आलं लगेच परत आलं तर गुरुजीने विचारलं हा किती वेळा झाला तुम्ही कुठे गेला होतो आता गुरुजी छडी मारते म्हणून त्याने घाबरलं नाही गुरुजी मला शिक्षा देते म्हणून घाबरलं नाही त्यानं काहीच नाही सरळ सांगितलं गुरुजी मी पाणी प्यायला गेलो होतो आणि इथली तुमची शाळा सोडून जाणार होतो मला इथलं आवडत नव्हतं काहीच पण मी तिथे गोष्ट बघितली एक गोष्ट अशी बघितली की सातत्यानं जर एक गोष्ट केली तर आपल्याला ती मिळते आहे कुऱ्हाड जर सातत्याने घासली का नाही त्याला धार येते का धार येते का नाही का तशी राहते मुंडी तशी राहते का मग सातत्याने जर तुम्ही अभ्यास केलो तुम्ही हुशार होणार का नाही हा आता तो व्यक्ती कोण होता कोण सांगते आता त्याचं नाव तुम्हाला सांगता येणार नाही एक वेळेस काय करा तो ऋषी कोण होता या व्हिडिओवर परत जाऊन बघा त्याचं नाव होतं ऋषी पाणिनी काय नाव होतं लक्षात ठेवा पा नंतर काय येते न वारेच येते त्या वेळेला पहिली येते
पुन्हा नळाचं न येतंय बरोबर. पाणीनी उच्चार नीट म्हणायचा. न बाणेचं म्हणताना जीभ टाळूला अशी आपटत्या झटकन बघा. आणि नळाचं म्हणतात नाही बघा. पाणीनी बघा ना. पाणीनी पाणीनी. आणि जगातलं सगळ्यात भारी संस्कृतचं व्याकरण तयार केलं त्यांनी आणि आपल्याला दाखवून दिलं. आणि संस्कृत भाषा आपण ऐकली वाचली कधी आपलं सुद्धा डोकं शांत होतं. सगळ्यात समृद्ध भाषा कोणती? संस्कृत. कळलं तुम्हाला?